आज थोडासा टाईम काढून संध्याकाळी बाहेर आलो आम्ही फिरायला आणि पाणीपुरी खायची होती आम्हाला. दहीपुरी पाणीपुरी भेळ वगैरे खायची होती म्हणून आम्ही निघालो. हाय हॅलो नमस्ते, शीतल्स लाईफमध्ये मी तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. घरचे कामं आवडले सगळे दिवसभर फटाफट आणि 2 दिवसापासून चालू होतं का पाणीपुरी खायला जायचं पण टाईम काही भेटत नव्हता. फायनली आज टाईम काढला आणि आम्ही संगम स्वीट शॉप आहे, सागर स्वीट शॉप आहे, तिथं आम्ही पाणीपुरी वगैरे भेळ वगैरे खाल्ली आणि त्याचं नेमकं शूट करताना आलं. ते कुपन घ्या, ऑर्डर द्या आणि घेऊन या. आणि मग आम्हाला लेट होत होतं तर आम्हाला जायचं होतं स्वामीनारायण मंदिर, म्हणून मग इथं काही शूट करताना आलं. इथं कॉर्नरला आम्ही सागर स्वीट शॉपमध्ये दहीपुरी पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि मग नंतर आम्ही निघालो स्वामीनारायण मंदिर बघण्यासाठी, दर्शनासाठी. कारण हे मंदिर खूप सुंदर आहे, भव्य आहे आणि अगदी बघण्यासारखी वास्तू ही. खूप छान काम केलेलं आहे आणि स्वच्छता आहे आणि भरपूर गर्दी असते या ठिकाणी. मग आम्ही पण ठरवलं चला जवळ, आपल्याला टाईम लागत नाही आणि जवळच्या जवळ बघण्यासारखं, माइंड रिलॅक्स करायचं आहे तर जायचं कुठे. तर मग आम्ही ठरवलं चला भेळ वगैरे खाऊन झाली का आपण स्वामीनारायण मंदिर बघायचं. आणि हे मंदिर संध्याकाळी बघण्यातच मजा असते छान, कारंज्या असतात, लाईट असतात आणि बहुतेक ते दुपारी बंद असतं. आम्ही मागे गेलो होतो, माझे गेस्ट आले होते तेव्हा, तर दुपारी येणार लॉक असतं गेटला, दुपारी एंट्री नसते. बहुतेक ते संध्याकाळीच चालू राहतं आणि खास म्हणजे संध्याकाळी बघण्यासारखंच येते. खूप छान गार्डन आहे, मुलांना खेळण्यासाठी भरपूर लोक जमा झाले. आज तितकी गर्दी होती विचारूच नका. मुलांना खेळण्यासाठी भरपूर छान छान वस्तू आहे गार्डनमध्ये. आपल्याला फिरायला आहे, म्हणजे आपण 4 वाजेला जरी गेलो ना तर असं मोठं गार्डन आहे, भरपूर झाडे, झाडांची सावली आहे, तिथं आपण बसून एन्जॉय करू शकतो. सपोज आपण घरून डबा आणला तरी तिथं आपण बसून जेवण करू शकतो. इतकी छान तिथं जागा आहे, स्वच्छता आहे आणि झाडं भरपूर आहेत. आणि म्हणजे हायवेला लागून आहे पण असं निवांत ठिकाण वाटतं. खरंच कसला आवाज नाही, काही नाही, असं खूप शांत ठिकाणी वाटतं ते हायवेला असूनसुद्धा. आणि स्वामीनारायण मंदिर मी म्हणजे असं मला कधी वाटतं ना जवळ आहे, चला जायचं आहे, कुठे जायचं, मग स्वामीनारायण मंदिर बघा किती सुंदर आहे. असं वाटतं ना एखाद्या फिल्मचं शूट चालू आहे आणि मग तिथं त्यांनी हा सगळा सेट तयार केलेला असं वाटतं. इतकं सुंदर मंदिर आहे. बरीच गर्दी असते लोकांची. आमच्या मावडीने पण छान फोटो सेशन झालं तिचं इथं, छान तिला आवडलं खूप छान. आणि खरं ते मुलांना तर बघण्यासाठी खूप सुंदर आहे. मुलांनासुद्धा आवडून जातं आणि भरपूर मोठी जागा आहे. मंदिरसुद्धा खूप मोठ्या जागेत आहे आणि आजूबाजूला तिथं वरती गेल्यानंतर आपल्याला बसून राहायला भरपूर जागा आहे, छान निवांत बसता येतं. देवाच्या सानिध्यात राहून थोडा टाईम घालवायला आपल्याला इथं बसण्यासाठी जागा आहे, स्वच्छता आहे. म्हणून मग आणि आम्ही आलो तर बघा असं एवढं उंचावर येते, पण असं पायऱ्या काही खूप हे नाही, दमवत नाही आपल्याला व्यवस्थित. पण गरम इतकं व्हायचं, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, इतकं गरम होतं तुम्हाला माहीतच आहे. सारखा घामेनं असं येते. आणि खूप छान आहे. असं काही वयस्कर लोक पण इथं येऊ शकतील. अशा पायऱ्या काय अशा थकवण्यासारख्या नाही, त्यांच्यावर छान बांधकाम झालेले. तर आज आम्ही आलो स्वामीनारायण मंदिरात, तिथं छान दर्शन घेतलं, मस्त सगळ्या वस्तू दाखवल्या मी माझ्या गेस्ट लोकांना, कसं काय कुठं काय काय त्यांचं छान अशी सजावट केलेली, कसं बांधकाम झालेलं आहे, इतक्या छान डिझाईन केलेलं आहे. आता मी सेल्फीच्या मोडमध्येच कॅमेरा ठेवून मी तुम्हाला ही वरती जी डिझाईन आहे ना केलेली, त्यांचं डिझाईन बांधकाम ते सगळं मी तुम्हाला दाखवण्यासाठी असं शूट केलेलं आहे. आणि कसं मध्ये मंदिरात गेले का अलाउड आहे नाही आहे, थोडी भीती वाटते की नाही. आणि आमच्यासारखे छोटे यूट्यूबरने तर सगळीच काळजी घ्यायची असते, कोण ओरडणार आहे आपल्याला का काय, असं सगळं घाबरून शूट करायचं असतं ते शूटिंगच्या वेळेस. बाकी सगळं निवांत होतं, छान एकदम सुंदर, असं बघितल्या छान वाटतं आपल्यालासुद्धा. आणि खूप दूर नाही जाऊ शकत आपण, टाईम नाही आपल्याकडे किंवा खूप पैसा वेस्ट नाही करायचा आहे, तर असं जवळच्या जवळ का होईना कमी वेळेत जाऊन कमी पैशात भरपूर आनंद घेता येतो आपल्याला. असं हे स्वामीनारायण मंदिर आहे आणि छान आहे हे पंचवटीमध्ये हे ठिकाण. तुम्हाला जमलं तर तुम्हीसुद्धा नक्की विजिट करा आपल्या फॅमिलीसोबत. कारण असतं सॅटर्डे म्हणून भरपूर सुट्टीच, सॅटर्डेच भरपूर फॅमिली इथं आलेले होते आज. तर आम्हाला पण आलो तर आम्ही पण एन्जॉय केलं, छान बरं वाटलं, मस्त दर्शन घेतलं, सगळीकडे फिरलो, छान छान बघण्यासारखं आहे. प्रत्येक गोष्टी आपल्याला माहीत असतातच असं नाही, आपण जेव्हा बघतो फिरतो तेव्हाच आपल्याला समजते का कुठे काय आहे कसं आहे असं. म्हणून मग प्रत्येक गोष्ट
घरात बसून नाही पाहता येत किंवा तिचा अनुभव नाही घेता येत. म्हणून आपण असं जवळपास का होईना आपण थोडंसं फिरत राहायला पाहिजे. ज्या गोष्टी माहीत नाही त्या माहिती करून घ्यायला पाहिजे. आणि हो, जे काम करून आपल्याला आनंद मिळतो अशा गोष्टी आपण सतत करत राहायला पाहिजे. शीतल्स लाईफ या चॅनलवर असे छान छान व्हिडिओ येत असतात, देवदर्शनाचे, रेसिपीचेच, किंवा मी कुठे फिरायला गेलेले निसर्गाच्या सानिध्यात ते सुद्धा मी अपलोड करत असते. कधी कधी थोडीशी कॉमेडी पण असते. म्हणजे थोडं आपण वेगळं कसं काय करतो, कसं छान वागता येतं आपल्याला, किंवा आपल्याला कशातून आनंद मिळतो. तसंच कॉटन साड्या कलेक्शन, म्हणजे असे छान छान व्हिडिओ मी अपलोड करत असते. तर तुम्ही शीतल्स लाईफ या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. तसं छान प्रतिसाद आहे. आता मी मध्ये भरपूर गॅप झाला होता कामानिमित्ताने, मला जमतच नव्हतं. पण म्हटलं ज्या गोष्टीत आपल्याला आवड आहे, जे करून आपल्याला आनंद मिळतो अशा गोष्टी का नको करायला. म्हणून मी परत नव्याने सुरुवात केला आणि कसलं काय भारी वाटते, मी काय सांगू तुम्हाला. खरंच छान वाटतं मला हे समस्त शूट करून. हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की लाईक शेअर कमेंट करा. आपण भेटूच. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.